Hi. Today we will cover free fall. It is free fall. Okay? Free fall. तो बघू आपण काय आहे त्याच्यामध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मग टोटल एनर्जी कशी कॉन्स्टंट असते सगळ्या पॉईंटवर तर ते बघायचं आहे. ओके? सो इफ वी रिलीज अन ऑब्जेक्ट फ्रॉम अ हाईट, जर समजा एका पर्टिक्युलर हाईटवर गेलो आणि त्या हाईटवरून एखादा ऑब्जेक्ट जर आपण रिलीज केला, ओके, सो इफ वी रिलीज अन ऑब्जेक्ट फ्रॉम अ हाईट इट गेट्स पुल टुवर्ड्स द अर्थ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि मग एका हाईटवरून जर एखादा ऑब्जेक्ट जर आपण रिलीज केला तर तो काय होईल तर दॅट ऑब्जेक्ट इज पुल्ड, ओढल्या जाईल टुवर्ड्स द अर्थकडे ओढलं जाईल अँड इट इज बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. गुरुत्वाकर्षणामुळे ग्रॅव्हिटेशनमुळे त्या फोर्समुळे तो ऑब्जेक्ट काय होईल तर अर्थकडे ओढल्या जाईल. आणि मग जर समजा असा ऑब्जेक्ट फक्त इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जर समजा खाली येत असेल तर तसा ऑब्जेक्टला आपण फॉलिंग फ्रीली किंवा दॅट ऑब्जेक्ट इज इन अ फ्री फॉल असं आपण म्हणतो. तर लक्षात ठेवा, इट गेट्स पुल्स टुवर्ड द अर्थ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो अर्थकडे ओढल्या जाईल. अन ऑब्जेक्ट फॉलिंग solely under the influence of gravitational force is said to be in a free fall or to be falling freely. जेव्हा ऑब्जेक्ट solely म्हणजे फक्त एकाच under the influence of gravitational force की ऑब्जेक्ट फॉल होत असेल कोणाच्या under the influence of the gravitational force only किंवा solely, then that object is said to be in a free fall. मग असा जो ऑब्जेक्ट आहे त्याला म्हणायचं that object is in a free fall or that is falling freely. That is falling freely. असं आहे. म्हणजे वरून कोणताही ऑब्जेक्ट सोडला तर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे अर्थकडे पुल्ड होईल. आणि मग जर समजा असा ऑब्जेक्ट असेल की जो फक्त अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर फॉल होत असेल खाली पडत असेल तर अशा ऑब्जेक्टला म्हणायचं दॅट ऑब्जेक्ट इज इन अ फ्री फॉल और दॅट इज फॉलिंग फ्रीली. देन लेट अस लुक एट द कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जीज ऑफ एन ऑब्जेक्ट ऑफ मास m. ऑब्जेक्ट आहे त्याचं मास आहे m and it is falling freely from a height h. मग h हाईटवरून तो ऑब्जेक्ट खाली पडून आलेला आहे आणि मग त्याचा प्रवास आहे तो वरून निघाला, मग एक मधातला टप्पा घेतलेला आहे आणि एक सर्वात खालचा की जेव्हा जमिनीवर पोहोचते. आणि मग तिथे आपण पाहिलेलं आहे की पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि मग तिची टोटल एनर्जी कशी असते. आणि टोटल एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट असं म्हणतो तर ती आपण असते का बघू. सो ऑब्जेक्ट ऑफ मास m and it is at the height h. When the object is at different heights, so वेगवेगळ्या heights वर असेल तेव्हा तर as shown in the figure the point A is at height h from the ground. आता हा ग्राउंड आहे समजा, ओके, आणि A ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट ग्राउंड पासून h हाईट वर आहे. म्हणजे मग A to C किंवा C to A हे जे डिस्टन्स आहे तर ते किती आहे h आहे. Okay, so it is h. Okay, then as shown in the figure the point A is at height h from the ground. Let the point B at a distance x vertically below A. मग हा पॉइंट B घेतलेला आहे आणि हा vertically below A आहे आणि हे अंतर त्याचं x दाखवलेलं आहे. व्यवस्थित वाचायचं, तिथे लक्षात घ्यायचं. Let the point B at a distance x. पॉइंट B घेतला, distance x and that is vertically below point A. Vertically, okay, असं उभं खाली आणि हा A च्या खाली आहे. म्हणजे A to B जे डिस्टन्स आहे that is x. A to B डिस्टन्स काय आहे x आहे. ओके, मग आता B to C जे डिस्टन्स आहे टोटल डिस्टन्स आहे h आणि याच्यामधनं x गेला so that become h minus x. टोटल डिस्टन्स किती आहे A to C h आहे. ओके,
A to B x आहे तर मग x मधून हा जर x काढून टाकला तर ही डिस्टन्स मिळेल. दॅट्स वाय दिस B to C distance is h minus x. You have to remember this. Then let the point B at a distance x vertically below A. Let the point C be on the ground directly below A and B. आणि हा C point directly ground वर आहे. Okay, that is below vertically A and B. A and B च्या खाली आहे. Okay, then let us calculate the energies of the object at A, B, C. आणि मग A वर एनर्जी पाहिजे आहे ऑब्जेक्टची या पॉइंटवर, नंतर B पॉइंटची पाहिजे आहे या पॉइंटवर आणि C पॉइंटची पाहिजे आहे. ओके, तर आपल्याला एनर्जीज बघायचे आहे आणि आपल्याला माहिती आहे दोन एनर्जीज आहे, कायनेटिक एनर्जी आणि द पोटेन्शियल एनर्जी. ओके, तर मग फर्स्ट केस, आता व्हेन एन ऑब्जेक्ट इज स्टेशनरी ॲट ए. आता जेव्हा आपण त्याला सोडायचं होतं, सोडलं नव्हतं तेव्हा तो स्टेशनरी होता. ओके, मग ऑब्जेक्ट ए या पॉइंटवर या पॉइंटवर काय होईल, त्याची इनिशियल वेलोसिटी काय असेल, 0 असेल, कारण तो स्टेशनरी आहे. तिथे काय होता, थांबून होता. ओके, when we release it, then it comes in motion. पण पहिले काय होता, थांबून होता. ओके, so when the object is stationary at A, its initial velocity is u is equal to 0. कारण जेव्हा ऑब्जेक्ट ए पॉइंटवर होता तेव्हा तो स्टेशनरी होता आणि म्हणून इनिशियल वेलोसिटी काय होती, u इज इक्वल टू 0. मग त्या केसमध्ये पहिल्या की दॅट इज कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर आहे, दॅट इज मास इनटू वेलोसिटी स्क्वेअर, मास इनटू वेलोसिटी स्क्वेअर. ओके, मग आता आपल्याजवळ हा मास m आहे, वेलोसिटी काय आहे तर 0 आहे, 0 चा स्क्वेअर, सो दिस बिकम्स 0. तर कायनेटिक एनर्जी काय आली तिथं तर 0 आलेली आहे. ओके, हा mu स्क्वेअर होते. ओके, mu स्क्वेअर करू. ओके, आणि u इज इक्वल टू आपण माहित आहे 0 सांगितलेलं आहे, इनिशियल वेलोसिटी काय आहे 0. म्हणून मग 0 into anything that comes 0, so ke at point A is 0. Okay, as it is stored at the height h, or it is placed at the height h, so its potential energy is equal to mgh. कारण potential energy चा फॉर्म्युला आहे mgh. It is at h height, mass is there, that is why force is there. Okay, so gravity, potential energy is equal to mgh. हे झालं पॉइंट A. ओके, आता मग टोटल एनर्जी म्हणजे काय होईल तर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. सो इट इज टोटल एनर्जी इज इक्वल टू ke plus p. ओके, as ke is equal to 0, so p is mgh, therefore total energy is mgh. So this is regarding the point A. ओके, तो स्टेशनरी होता म्हणून इनिशियल वेलोसिटी 0 होती आणि त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जी 0 आली, हाईट वर आहे म्हणून पोटेन्शियल एनर्जी mgh आली आणि टोटल एनर्जी झाली ke plus p. ओके, सो mgh, दिस इज अवर फर्स्ट इक्वेशन. देन आता पुढचं बघू. ओके, तर आता तो लेट द वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट बी v. आता या बी पॉइंट वर ऑब्जेक्ट आहे म्हणून त्याची वेलोसिटी आपण काय घेतली तर vb घेतलेली आहे. ओके, वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज vb. लेट द वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट vb. देन इट रीचेस द पॉइंट b आणि मग त्याची vb वेलोसिटी होती आणि तो कारण वरून सुटला मग पॉइंट b वर पोहोचला. ओके, हॅविंग फॉलन थ्रू अ डिस्टन्स x आणि मग त्याने डिस्टन्स x कव्हर केलेलं असेल त्या ऑब्जेक्टची वेलोसिटी किती होती, vb होती. तो a वरून सुटला b वर पोहोचला, त्याने डिस्टन्स किती कव्हर केलं तर x. ओके, मग u इज इक्वल टू 0. पुन्हा u इज इक्वल टू 0. ओके, देन s इज इक्वल टू डिस्टन्स किती तर x, s इज इक्वल टू x.
and A is equal to G. A is equal to G. कारण acceleration due to gravity आणि gravity. Okay, that is equal. U is equal to 0 d आहे. S is equal to x आणि मग एवढं डिस्टन्स कव्हर केलं होतं आणि सर्वात महत्त्वाचं A is equal to G आणि मग आपल्या जवळ आहे पहिले न्यूटनचं तिसरं इक्वेशन u स्क्वेअर v square is equal to u square plus twice as. Okay, v square is equal to u square plus twice as. कारण याला इनिशियल वेलोसिटी म्हणतो नक्कीच वेलोसिटी असेल कारण तो a वरून b वर आलेला आहे x डिस्टन्स कव्हर केलेला आहे सो वी मस्ट हॅव द फायनल वेलोसिटी ओके सो using the third equation of motion v square is equal to u square plus twice as. So we do have a u 0 2 आहेच डिजिट असल्यामुळे a is equal to g पण आहे आणि s च्या जागेवर आपल्या जो x आहे तर मग ह्या व्हॅल्यू पुट केल्यावर काय होईल तर इट इज vp स्क्वेअर ओके u स्क्वेअर दॅट इज 0 चा स्क्वेअर प्लस 2 a म्हणजे a च्या जागेवर g आणि s च्या जागेवर x. Okay, so it is vp square is equal to 2gx. vp square is equal to 2gx. Okay, so it is square. vp square is equal to 2gx. पहिले ऑब्जेक्ट a पासून निघाला. ओके, मग जे b वर होता तर त्याची आपण वेलोसिटी पकडली vp. ओके, मग it has covered the distance x. ओके आणि इनिशियल वेलोसिटी त्याची u is equal to 0 होती s is equal to x डिस्टन्स कव्हर केलेलं a is equal to g आणि मग याच्यावरून आपण vp काढलेला आहे ओके vp स्क्वेअर सो वी हॅव यूज्ड द इक्वेशन ऑफ मोशन v स्क्वेअर is equal to u स्क्वेअर प्लस twice as vp स्क्वेअर मग u च्या जागेवर 0 2 a च्या जागेवर g आणि x च्या जागेवर x सो vp स्क्वेअर इज इक्वल टू 2gx मिळालं मग आता कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर आहे ओके सो हाफ इज देयर नो डाउट मास दॅट इज m आणि वेलोसिटी किती आहे तर 2gx आहे कारण वेलोसिटीचा स्क्वेअर आहे आपल्याला सुद्धा वेलोसिटीचा स्क्वेअर आहे सो 2gx but it is काय म्हणतोय तर हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल सो इट बिकम्स mgx 1 by 2 into 2 get cancel so it is mgx आलेली आहे ओके हाईट ऑफ द ऑब्जेक्ट when at b आता जमिनीपासून जर हाईट पाहिली जेव्हा ऑब्जेक्ट आपला b वर होता तर ती हाईट आहे आपली h - x ओके म्हणून मग p is equal to mgh आहे ओके mg आणि h काय आहे आपली तर इट इज h - x इट इज h - x ओके मग h हाईट का बरं तर जमिनीपासून कोणत्या हाईटवर आहे इट इज h - x कोण पॉइंट b जेव्हा तिथे ऑब्जेक्ट असेल तेव्हा इट इज ॲट द हाईट h - x सो वी हॅव टेकन h च्या जागेवर आपण h - x लिहिला आणि हा ब्रॅकेटच्या बाहेर म्हणजे या दोघांना पण इंटू असते सो mgh मायनस mgx ओके तर हे झालं आपली पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी आली होती mgx मग टोटल एनर्जी E is equal to ke plus pe okay then ke is mgx plus mgh minus mgx okay तर mgx plus it is minus so that get cancelled so total energy is equal to mgh this is our equation number 2 equation 1 मध्ये सुद्धा म्हणजे a पॉइंट वर टोटल एनर्जी mgh आली होती आणि b वर सुद्धा टोटल एनर्जी mgh आलेली आहे
So this is at the point B. Now let the velocity of the object be vc when it reaches the ground near point C. मग पुन्हा तो ऑब्जेक्ट जेव्हा पॉइंट सी वर पोहोचेल तर तेव्हा त्याची वेलोसिटी आपण काय घेतली तर इट इज vc. Okay, so when the object is reached at the point C, its velocity is vc. Okay, but u is equal to 0, s is equal to आता काय होईल तर it will becomes h कारण ऑब्जेक्ट इथून आला इथं पोहोचला तर h height, so s is equal to h. A is equal to it is g आणि मग पुन्हा तर v square is equal to u square plus twice as. As the object is at the point C, that's why its velocity is vc. आणि मग पुन्हा तिसरं इक्वेशन ऑफ मोशन वापरूनच v square is equal to u square plus twice as v square च्या जागी vc चा स्क्वेअर आला, so 0 चा स्क्वेअर. ओके, प्लस इट इज 2g च्या जागेवर g आणि s च्या जागेवर h. So it is v square is equal to 0 plus 2gs, that is 2gh. ओके, तर इथे काय झालं तर vc चा स्क्वेअर इज इक्वल टू 2gh आलं. ओके, मग k is equal to half mass into velocity square. Okay, half. Okay, mass is m आणि velocity म्हणजे vc चा स्क्वेअर, so it is half m. vc चा स्क्वेअर is 2gh. Again this half into 2 that get cancelled, so it is mgh. Okay, तर इथे झाली कायनेटिक एनर्जी mgh आहे कारण सी पॉइंट वर पोहोचला होता. मग आपण त्याची वेलोसिटी कन्सिडर केली vc. त्या केसमध्ये जेव्हा इनिशियल वेलोसिटी तर 0 होती आणि हाईट डिस्टन्स it has over the distance h, so s is equal to h, is equal to z. Again we have used the equation number 3, kinematical equation number 3. v square is equal to u square plus twice s. v च्या जागेवर vc square 0, u च्या जागेवर 2gh, so vc square is equal to 2gh. मग फॉर्म्युला kinetic energy is equal to half mass into velocity square, so half mass is m, velocity means vc square, so vc square is 2gh, so we have put down there this 2 to get the answer, so k is equal to mgh. Okay, the height of the object from the ground at point C. आता हाईट जी आहे तर ती काय असेल सी पॉइंटवर आला तर ग्राउंड पासून दॅट इज 0 कारण सी पॉइंट कुठे आहे ग्राउंडवर आहे. मग हाईट ऑफ द ऑब्जेक्ट ॲट द पॉइंट सी दॅट इज 0 म्हणून h is equal to 0 at point C. h is equal to 0. The reason that point C is on the ground. Okay, h is equal to 0 आणि मग potential energy P is equal to formula mgh, but in this case m into g into h is equal to 0, so 0. Total energy is equal to ke plus E. Okay, so ke is mgh plus P 0 mgh. इथे फक्त रिझन एवढं लक्ष ठेवायचं ऑब्जेक्ट कुठं होता पॉइंट सी आणि पॉइंट सी कुठे आहे तर ग्राउंडवर आहे म्हणून तिथे हाईट काय असेल 0 असेल आणि पोटेन्शियल एनर्जीमध्ये यात जर 0 असेल तर पोटेन्शियल एनर्जी 0 येते. टोटल एनर्जी mgh plus 0 is mgh. So this is our equation number 3 आणि मग 1 2 3 तिन्ही जर इक्वेशन मध्ये पाहिलं तर टोटल एनर्जी इज इक्वल टू mgh झालेला आहे म्हणजेच total energy remains constant at infinite.
Okay, so from equation 1, 2 and 3 we see that the total energy of the object is the same at the 3 points, that is A, B, C. Okay, thus every object has potential energy when it is at the height above the ground. मग प्रत्येक ऑब्जेक्टला पोटेन्शियल एनर्जी असेल, पण तो जर ग्राउंड पासून हाईट वर जर असेल तर. सो every object has potential energy when it is at the height from the ground. म्हणजे ग्राउंड पासून हाईट वर जर असेल तर प्रत्येक ऑब्जेक्टला पोटेन्शियल एनर्जी असते. ग्राउंड वर जर असेल तर पोटेन्शियल एनर्जी 0 येईल. ओके, and it keeps getting converted to kinetic energy as the object falls towards the ground. पण जास्त हाईट वर असेल तर पोटेन्शियल एनर्जी जास्त, पण जेव्हा जेव्हा तो खाली खाली येत असते ऑब्जेक्ट, तर त्या पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जी मध्ये होत असते. That potential energy is converted into the kinetic energy when it is falling. Okay, so and it keeps getting converted into the kinetic energy as the object falls towards the ground. On reaching the ground at the point C, जेव्हा point C वर तो object पोहोचला, that point C is on the ground. All the potential energy get converted into the kinetic energy. But at any point during the fall, the total energy remains constant. आणि मग जेव्हा पॉइंट सी वर पोहोचते तर पूर्ण पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जी मध्ये झालेलं असते. म्हणजेच ऑन द ग्राउंड पोटेन्शियल एनर्जी इज 0 and there is a kinetic energy when the object is falling free. Then but any point during the fall, the total energy remains constant. That is, total energy is equal to potential energy plus kinetic energy. Total energy at A is equal to mgh plus 0, that is mgh, आपण ते काढलेलं आहे. Total energy at B, that is mgx plus mg into h minus h, that becomes mgh. And total energy at C is equal to 0 plus mgh, that is mgh. म्हणजेच मग तिन्ही पॉइंटवर आली तर टोटल एनर्जी आपली mgh येते आणि म्हणूनच टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट थ्रूआउट द युनिवर्स. मग हे पॉइंट्स आपले प्रूव्ह होतात. दिस इज रिगार्डिंग द फ्री फॉल. आणि याला लक्षात ठेवा कारण 10व्या वर्गात सुद्धा फ्री फॉल आहे. सो आय विल स्टॉप हियर. नेक्स्ट टाइम इट इज पॉवर.